नमस्कार मित्रांनो, तर आपण गणेशोत्सवानिमित्त सोलापूरमधील गणपतीचे दर्शन व मंडळांचे बेस्ट डेकोरेशन पाहत आहोत। तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत जोडभावी पेठेमधील जय विष्णू क्रीडा मंडळांनी साकारलेले बालाजी व विष्णू भगवानचे सुवर्ण मंदिर। श्री विष्णू क्रीडा मंडळ यंदाच्या 75व्या वर्षानिमित्त तेलंगणा येथील सुप्रसिद्ध मंदिर सुवर्णगिरी वेंकटेश्वर स्वामी मंदिर हा देखावा यंदाच्या 75व्या अमृत महोत्सवानिमित्त मंडळातील सर्व कार्यकर्ते व आमचे जुने व नवीन युवा सगळ्यांना घेऊन हा देखावा पूर्ण 1.5 ते 2 महिन्यापासून प्रयत्न करून हा आता आम्ही पूर्वतात आणून एवढा मोठा भव्य दिव्य असा हा देखावा यंदाच्या वर्षी आम्ही सादर केलेला आहे। मंडळाची पार्श्वभूमी असा आहे की गेल्या 1950व्या वर्षी कैलासवासी सिद्धराम जिंदम व कैलासवासी केशव अंकम व माजी महापौर जनार्दन कारंपुरी यांनी युवा असताना या मंडळाचे स्थापन झालेले आहे। तेव्हापासून सतत न विघ्न येता गणरायाच्या चरणी प्रत्येक वर्षी असंच हा विष्णू क्रीडा मंडळ पहिल्यांदा मूर्ती देखावापासून आम्ही स्टार्ट केलेला होता। आमचे काका झाल्यावर आमचे भाऊ लोकांनी होते, आता आमच्या नंतर आता चौथी पिढी हा मंडळ सांभाळत आहे। मंडळाकडून यंदाच्या वर्षी हा सुवर्णगिरी देखावासाठी आमच्या भागातील सगळ्यांनी आम्हाला सहकार्य केलेले आहे। सगळ्यांच्या सहकार्याने व पाठिंबाने हा देखावा आम्ही यशस्वी करण्यात आमच्या मंडळाचा एक मानस होता। 75वा अमृत महोत्सव वर्ष मागील 1950 वर्षापासून 2025 म्हणजे 27 ऑगस्टपासून आगमन आम्ही 3 महिन्यापासून आम्ही प्रयत्न करत होतो सातत्याने। माझा परममित्र सूर्यकांत जिंदम आमचा कार्यकर्ता, त्याची मिसेस ती मिसेस आर्किटेक्ट आहे, तिनं ही आर्किटेक्टची ती देखावाचं मॉडेल सादर केली होती आणि त्याच्या पाठलाग करताना आमचे शेकडो कार्यकर्ते मंडळाचे धडपड करत होते। 3 महिने धडपड करून या मंडळाच्या आमच्या कार्यकर्त्यांनी एवढा मोठा देखावा आम्ही सादर केलेला। हा देखावा विनामूल्य आहे, मोफत आहे, एक नया पैसा याच्याकडे घेण्यात येणार नाही आहे। तरी सर्व तमाम सोलापूरकरांना आम्ही आवाहन करतो की हा श्री विष्णू क्रीडा मंडळ हा मोठा एवढा सुवर्णगिरी देखावा आपण विनामूल्य दर्शन घ्यावं एवढं मी तुम्हा सर्वांना विनंती करतो। मी तमाम नागरिकांना विनंती करतो की यंदाचा हा देखावा संपूर्ण सोलापूर नागरिकांसाठी पुन्हा मोफत ओपन ठेवलेला आहे। सर्वांनी याचा दर्शन घ्यावे व विष्णू भगवानची व बालाजी भगवानची दर्शन घ्यावे ही नम्र विनंती करतो। गोविंदा गोविंदा।
गोविंदा